वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायचा. आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन. आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन. दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये, दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये. हो जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी. जगन हे न्यार झालं जी, जगन न्यार झालं जी. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ ऐकलं या पदरपास येते तुमच्या मला जाऊ दे. दमलेला जीव पुन्हा उमलू नये, कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलू नये, कानी येते हाक जेव्हा आई 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 आई. कुठून तरी रस्ता असेल ना, एवढा मोठा गड. त्याचा जो पश्चिमेचा कडा आहे तिथं ना तटबंदी ना बुरुज, कडा असा भरगत सुद्धा तिथून फकस्त वारावर येतो आणि पाणी खाली राहतो. पण माझं बाळ आई भावाने राहील पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं. पोटासाठी तरी रोज हिंडते पाऊल, कान घेते क्षण क्षण बिराची चावल. झोपेमध्ये सुद्धा झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राही. कानी येते हाक जेव्हा आई 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 आई
राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. तुझ्या निर्धाराचं आणि शौर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, पण आम्हाला तुझा पराक्रम आमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. मला नाही जमायचं महाराज. आता तरी नुसतं डोकावून बघताना मी धडधडतायची. कालीतून खाली उतरून गेली. ती एका बाळाची आई होती. बाळ खाली एकलं होतं, भुकेलं होतं. म्हणून मी जीवावर उदार होऊन कडा उतरत गेली. आता माझं बाळ माझ्याकडेच आहे. आता नाही जमायचं महाराज. काय नाव आहे बाळाचं? पार्सल नाही झालं अजून. तरी मोहिमेवर गेली होती. ती आले की तुमच्यासारख्या झुंजार मातीच्या पोटी जन्म झालाय त्याचा. त्याला साजेसे एकच नाव, झुंजारराव. अगं बया, झुंजारराव. यांना साडी चोळी देऊन सन्मानपूर्वक रायगडवाडीत पोचवा. जी राजा. इंदुलकर, इथे तातडीने बुरुज बांधायला हवा. हिरकणी बुरुज. सभी छात्राओं को दिल से बधाई. आपने